श्रोतो नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी रचलेले मनाचे श्लोक आपण बघत आहोत. आपण 122 क्रमांकाचा श्लोक बघत आहोत, ज्यामध्ये आपण पहिला भाग मागच्या क्लिपमध्ये बघितला. आज आपण दुसरा भाग बघणार आहोत. मागच्या क्लिपमध्ये आपण वामन रूपाच्या अवताराबद्दल बोललो. यामध्ये आपण हे जाणून घेतलं की त्या परमेश्वराचं जर मात्र कुठलं एक कार्य असेल तर ते म्हणजे या प्रकृतीचं यंत्रण राखून ठेवणे. अनेक वेळा असं होतं की हे यंत्रण घसरायला लागतं आपल्या मार्गापासून आणि तेव्हा तेव्हा त्याला प्रकट व्हावं लागतं. श्रोते, आपण महायुगाबद्दल बोललोय आधी. आपण सांगितलंय की महायुगामध्ये 4 युग असतात आणि कसं प्रत्येक युगामध्ये एवढे वर्ष असतात सो ऑन. काळ जरी हे अनंत असला तरी त्याचे फेजेस मात्र चालू असतात. जसे दिवस रात्र एकत्र येऊन 24 तास संपतात. दिवसामागे रात्र, रात्रामागे परत दिवस, असं दिवस रात्र होत 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 ऋतू चालू होतात, ऋतू संपतात, ऋतू बदलतात आणि काळ मात्र चालू राहतो, पण त्याचे फेजेस बदलत राहतात. या सगळ्यामध्ये अतिशय अनंत प्रकारे जर अजून एक गोष्ट चालू असते तर ती म्हणजे समाज घडत राहतो. समाज एकतर अधोगतीकडे जात असतो कायम, किंवा दुसऱ्या फेजमध्ये तो उद्धाराकडे जात असतो. हा कसा अधोगती आणि उद्धाराकडे जातो हे पण फेजेस असतात. प्रत्येक जीवाकडे एक अल्प अंशात पुरुषार्थ असतो. सगळ्या जीवांमध्ये पुरुषार्थ काम करत असतो आणि या सगळ्यांचे पुरुषार्थ जेव्हा कामाला लागलेले असतात त्यामध्ये जो नेट इफेक्ट असतो प्लस मायनस करून, हा समाजाचं जे रथ आहे ते उद्धाराकडे किंवा अधोगतीकडे नेत असतो. आणि अधोगतीकडे घसरताना एका पॉइंटला आल्यानंतर त्या परब्रह्माला या पृथ्वीवर यावंच लागतं, या समाजाचा रथ मार्गी लावण्यासाठी. हेच आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की हा बळी राजा जो आहे त्यांनी सगळीकडे लोकांचा छळ केलेला आहे. जर बलीचं राज्य या पृथ्वीवर स्थापित झालं तर मात्र सगळे हतबल होऊन जाणार. यासाठी त्या परब्रह्माला अवतार घ्यायचाच होता, पण निमित्त मात्र ठरला इंद्र. परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम. त्या परब्रह्माला पृथ्वीवर यायचंच असतं या समाजाचा रथ मार्गी ठेवण्यासाठी, पण त्याला प्रवृत्त करावं लागतं एका भक्तानी केविलवाणी हाक दिली असते तेव्हा. इंद्र जरी आपण असं समजलं की आपल्या स्वार्थपोटी त्या परब्रह्माला हाक देत होता, तरी पण त्या परमेश्वराने काय केलं, तो एका बटू, एका गरीब ब्राह्मणाच्या रूपाने आला. या रूपाने येऊन त्यांनी काय केलं, का आला तो या गरीब ब्राह्मणाच्या रूपात? पहिले म्हणजे दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी बलीला सांगितलं होतं की गरिबांची आणि ब्राह्मणांचा यांचा छळ नाही झाला हवा, यांची सेवा केली हवी. त्यामुळे हा गरीब ब्राह्मण जेव्हा समोर दिसला तेव्हा बलीला जे काय त्यांनी मागितलं होतं ते द्यावंच लागलं. दुसरं कारण, हा विश्व सम्राट इंद्र याचा अहंकार किती मोठा. ऐश्वर्यात लोळणारा हा इंद्र, त्याचा अहंकार किती मोठा. तर जर इंद्रपद राखून ठेवायचं असेल तर त्या इंद्रपदाचा अहंकार आधी गाळायला लागेल. आणि या इंद्राला आपल्या गुडघ्यांवर जावं लागलं त्या बटू समोर. त्या बलीला पाताळात पोचवून, म्हणजे या समाजाचं, या प्रकृतीचं नियंत्रण मार्गी ठेवून, त्या इंद्राचा अहंकार मारून आणि स्वतःचं वर्चस्व या जगाला दाखवून, अधोरेखित करून, त्या परब्रह्माने वामन अवतारात येऊन बरंच मोठं कार्य दाखवलं होतं जगाला. त्याच्या पुढचा अवतार या भागात आपण बघणार आहोत तो परशुरामाचा. समर्थ इथं आपल्याला सांगतायत, द्विजाकारणे भार्गवू चापपाणी. कथा अतिशय सोपी आहे, अहंकार मारायची आहे. परशुराम हे ऋषी जमदग्नींचे पुत्र. जेव्हा परशुराम घरी नव्हते तेव्हा राजा कर्तव्यवीर
हा जमदग्नींच्या आश्रमात पोचला. जमदग्नींकडे एक गाय होती, सुरभी. सुरभीची आई म्हणजे कामधेनू. या राजाने ती गाय सुरभी ही हिसकावून घेतली आणि जमदग्नी भीक मागत होते, प्रयत्न करत होते की ती गाय हातातनं नको जायला. आणि हे करता करता त्या राजाने त्या जमदग्नींना ठार मारलं. परशुराम जेव्हा घरी आले, आपल्या वडिलांचं जेव्हा त्यांनी तिकडं देह पडलेला पाहिला, तेव्हा त्यांनी हे प्रण केलं की ते बदला घेऊन राहतील. आणि त्यांनी एका क्षत्रियाला नाही, 2 क्षत्रियाला नाही, पृथ्वीवरच्या सगळ्या क्षत्रियांवर संहार केला. एकदा नाही, 2दा नाही, 21 वेळा. श्रोतेहो, थोडं मला ऍस्ट्रॉलॉजी बद्दल आता बोलायला लागेल. हे अख्खं आकाश जे आहे हे 12 राशींमध्ये वाटलं गेलेलं आहे हिंदू शास्त्राप्रमाणे. आणि यामधल्या 3 राशी म्हणजे सिंह, मेष आणि धनु हे अग्नी तत्वाच्या राशी मानल्या जातात. याचा अर्थ जर कोणाच्या पत्रिकेमध्ये या राशींमधले ग्रह जास्त प्रबळ असतील तर मग तो व्यक्ती हा अग्नी तत्वाचा समजला जातो, म्हणजे तो क्षत्रिय समजला जातो. ज्या व्यक्तीमध्ये अग्नी तत्व जास्त आहे, हे जास्त शूरवीर, ज्यांच्यामध्ये शौर्य जास्त असतं, त्यामुळे रणांगणामध्ये ही लोक गाजवतात. त्याचप्रमाणे काही राशींमुळे ब्राह्मण वर्ण असतं लोकांचं, काही लोकांचं वैश्य असतं, काही लोकांचं शूद्र असतं, इतर काही क्वालिटीजमुळे, इतर काही राशींमुळे. आणि हे 4ही वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4ही मिळून जेव्हा समाजासाठी काम करतात तेव्हा समाजात पीस, ऑर्डर, शासन असं टिकून राहतं. पण छळ तेव्हा चालू होतो, डिसऑर्डर तेव्हा, अनार्की तेव्हा चालू होते, लॉलेसनेस तेव्हा चालू होतो जेव्हा कुठलाही एक वर्ग आपल्या शक्तीचा दुरुपयोग करून दुसऱ्यांचा छळ करतो. त्या काळामध्ये क्षत्रियांनी आपलं शौर्य, आपली शक्ती, आपलं बळ याचा दुरुपयोग करून इतरांचा छळ केला होता. हे 4ही वर्ग त्या परब्रह्माचीच मुलं. पण शेवटी बरोबर काय, चुकीचं काय, परित्राणाय साधूनां विनाशाची दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्या परब्रह्माने अवतार घेतला एका ब्राह्मणाच्या घरी. ब्राह्मण म्हणजे ज्याचं आयुष्य, ज्याचं पोट पाळलं जातं वेद, पुराण, उपनिषद हे सगळे शास्त्र वाचून, यज्ञ अभ्यासून, यांच्या ज्ञानाचा सार घेऊन इतरांना वाटून त्याच्या हातात शस्त्र दिलं. आणि अशा प्रकारे शस्त्र दिलं की 21 वेळा अख्खी पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. का निक्षत्रिय केली? बर तिकडेच थांबला का तो परब्रह्म? नाही. त्याला प्रेम सगळ्यांबद्दलच. हे प्रकृतीचे यंत्रण राखून ठेवायचं आहे, त्यासाठी क्षत्रियांची पण गरज आहे त्याला, त्याचीच मुलं आहेत. आणि त्यासाठी त्याच परब्रह्माने क्षत्रियांचं एकदा अहंकाराचं अधःपतन केल्यानंतर एका क्षत्रियाच्याच घरी प्रभू श्री रामचंद्रांच्या अवतारांमध्ये जन्म घेतला आणि क्षत्रियांचा देखील परत उद्धार केला. हरिओम तत्सत.